जंगलातील सुंदर दिवस। एकदा जंगलात एक सुंदर सकाळ उगवली। सूर्याच्या सोनेरी किरणांनी सर्व जंगल भरून टाकले। झाडांच्या पानांवरून हलका वारा वाहत होता। झरे गुळगुळीत रेंगाळत पाणी झरझर करत होते आणि पक्ष्यांचा गोड गाण्यांचा सूर संपूर्ण जंगलात ऐकू येत होता। जंगलातील फुलं रंगीबेरंगी, लाल, पिवळे, निळे, गुलाबी, जणू जणू रंगांचा साखरपुडाचा थर जमलेला होता। त्या जंगलात एक लांडगा राहत होता। तो खूप हुशार पण थोडासा स्वार्थी होता। नेहमी तो फक्त स्वतःसाठी विचार करत असे। त्याला मित्रांचा किंवा इतर प्राण्यांचा त्रास विचारायला आवडत नसे। पण त्याच्याकडे एक मोठी योजना होती ज्यामुळे तो स्वतःला अजूनच खुश ठेवू शकणार होता। आज मी कोकिळला जेवायला बोलवणार आहे आणि पाहीन तिच्यामुळे मला कसे फायदे होतात, लांडग्याने मनात ठरवले। लांडग्याचे निमंत्रण। कोकिळ खूपच मित्रभावनेने भरलेली होती। ती जंगलातील प्रत्येकाच्या मदतीला नेहमी येत असे। ती उडत उडत जंगलाच्या दुसऱ्या भागात राहणाऱ्या लांडग्याच्या घराकडे गेली जेव्हा तिला लांडग्याचे निमंत्रण मिळाले। कोकिळ आनंदाने उडाली। तिच्या लांब चोचीनं दरवाजावर हलक्या थाप दिली। लांडग्याने हसत हसत दरवाजा उघडला। स्वागत आहे मित्रा, मी तुला खास जेवायला बोलवलंय, लांडग्याने म्हणाले। कोकिळ हसत म्हणाली, धन्यवाद, मला खूप भूक लागली आहे। मला खूप आनंद झाला। लांडग्याच्या मनात आता एक गुप्त योजना होती। त्याने दोघांसाठी सूप तयार केले, पण उथळ आणि स्वादहीन सूप फक्त त्याच्यासाठी तयार केले। पहिला जेवणाचा अनुभव। कोकिळने आपल्या लांब चोचीनं सूप प्यायण्याचा प्रयत्न केला, पण तिला काहीच मिळालं नाही। लांडगा आपल्या सूपमध्ये मग्न होता आणि हसत हसत म्हणाला, हा हा, मला सूप खूप आवडलं, तू तर काहीच घेतली नाहीस। कोकिळ थोडी अचंबित झाली, पण तिने शांत राहून विचार केला, हे तर स्वार्थाचं वर्तन आहे। मी काहीतरी करेन लांडग्याला योग्य धडा शिकवण्यासाठी। कोकिळने हसत हसत आपली योजना बनवली। तिने ठरवलं की दुसऱ्या दिवशी लांडग्याला शिकवून दाखवेल की मैत्री आणि स्वार्थात फरक काय आहे। दुसरा दिवस कोकिळाची हुशारी। दुसऱ्या दिवशी कोकिळने लांडग्याला आपल्या घरी बोलावलं। तिच्या घरात तिने तांदळाची पोळी उंच आणि अरुंद भांड्यात ठेवली। आता तू जेवायला ये मित्रा, कोकिळ हसत हसत म्हणाली। लांडगा खूप प्रयत्न करत होता, पण उंच आणि अरुंद भांड्यातून पोळी खाणं त्याच्यासाठी अशक्य होतं। तो भुकेला राहिला आणि समजला की कोकिळाची हुशारी किती प्रभावी आहे। कोकिळ हसत म्हणाली, जर तू फक्त स्वतःसाठी विचार करशील तर तुला देखील त्रास होईल। स्वार्थ आणि मैत्री यामध्ये फरक समजून घे। संवादाचा भाग। लांडगा, मी खरंच काही शिकलो का? कोकिळ, हो मित्रा, स्वतःसाठी फक्त विचार करणं नेहमी चांगलं नाही। लांडगा, आता मी समजलो, मी पुढून मित्रांसाठी विचार करीन। कोकिळ, चांगलं। मित्रांसाठी आणि जंगलातील सर्वांसाठी तू विचारशील असेल तर तुझं आयुष्य खूप सुंदर होईल। जंगलातील इतर प्राणी। लांडग्याने ही शिकवण घेतल्यावर तो जंगलातील इतर प्राण्यांसोबत जास्त मैत्रीपूर्ण झाला। जंगलातील हरेक प्राणी त्याच्याकडे येऊ लागले आणि लांडग्याला आता एक नवीन आनंद मिळाला, सर्वांसाठी विचार करण्याचा आनंद। सिंग, तू आता बदललास। लांडगा, मला आनंद झाला। हिरण, हो, आता तू आमचा मित्र आहेस, स्वार्थ नाहीस। कोकिळ, जर प्रत्येकाने मित्रांसाठी विचार केला तर जंगलात शांती राहील। नैतिक शिकवण। ही कथा मुलांना शिकवते की 1. जे लोक फक्त स्वतःसाठी विचार करतात त्यांना शेवटी त्रास सहन करावा लागतो। 2. जे लोक दुसऱ्यांसाठी मदत करतात त्यांना आनंद आणि शांती मिळते। 3. मैत्री आणि स्वार्थ यात फरक समजून घेणं खूप आवश्यक आहे। मुलांसाठी विचार